पुण्यात काल रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। मुठा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। खडकवासला धरणातून 2000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, त्यामुळे पुण्यातील मुठा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। आता या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। काल मध्यरात्रीपासून पुण्यात तसंच घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्याने खडकवासला धरणातून दुपारी 1 वाजता 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे, ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही कळवू शकता। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच यूट्यूबवरती सबस्क्राइब करा। फेसबुकवरती ही बातमी पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा, जेणेकरून आमचे पावसाचे आणि धरणांचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।